धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युतीबाबत काहीसे गोंधळाचे चित्र पाहायला मिळतंय। मंचावर आणि माध्यमांसमोर युतीची भाषा बोलली जात असली तरी पडद्यामागे मात्र वर्चस्वाचा मोठा संघर्ष सुरू आहे। भाजपचा 55+चा दावा आणि शिंदे गटाचा सन्मान न मिळाल्यास स्वबळाचा इशारा, यामुळे धुळ्याच्या राजकारणात नेमका काय गोंधळ सुरू आहे? ही युती राजकीय अपरिहार्यता आहे की केवळ मित्रपक्षाला दाबण्याचे दबाव तंत्र? चला पाहूया धुळे मनपा निवडणुकीतील या बिघडलेल्या गणिताचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। धुळे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे। महानगरपालिकेच्या एकूण जागांचा विचार करता भाजपने चक्क 55 जागांवर आपला दावा सांगितला। युती म्हणजे परस्पर विश्वास आणि जागांचे योग्य वाटप असते। मात्र भाजपकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मागितल्या गेल्यामुळे भाजपला युतीमध्ये रस आहे की त्यांना एक हाती सत्ता हवी आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। आमदार अनुप अग्रवाल यांनी दिलेला कमळ हेच उमेदवार हा नारा केवळ प्रचाराचा भाग नसून ती मित्रपक्षाला दुय्यम स्थानावर ढकलण्याची एक रणनीती असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात उघडपणे होते। केंद्र आणि राज्यातील सत्तेचा प्रभाव वापरून धुळ्यात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून येते। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने देखील आपल्या भूमिकेत कोणतीही संदिग्धता ठेवली नाही। शिंदे गटाने स्पष्ट इशारा दिलाय की जर युती सन्मानजनक जागा वाटपात झाले नाही तर ते सर्व जागांवर स्वबळाचा लढण्यास सज्ज आहे। शिवसेनेसाठी ही निवडणूक केवळ जागा जिंकण्याची नाही तर धुळे शहरात आपली स्वतंत्र राजकीय ओळख आणि संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याची लढाई आहे। आता आपली खरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे अशी भावना धुळ्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र होत चालली आहे। भाजपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येते। या युतीतील तणाव केवळ जागा वाटपापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो आता नेतृत्व आणि वर्चस्वाचा मूलभूत प्रश्नांशी जोडला गेलाय। युती ही वरच्या पातळीवरील नेत्यांच्या गणितांपुरती मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। नेत्यांचे फोनवर किंवा बैठकीत बोलणे होत असले तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अद्याप समन्वय दिसून येत नाही। भाजप आणि शिवसेना एकमेकांना पूरक ठरवण्याऐवजी अनेक प्रभागांमध्ये एकमेकांचे स्पर्धक म्हणून उभे ठाकताना दिसताय। यामुळे निवडणुकीच्या मैदानात युतीची ताकद विखरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या राजकीय खेचाखेचीचा सर्वाधिक फटका बसतोय तो म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना। युतीसाठी काम करायचे की स्वबळाची तयारी ठेवायची हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे। जर शेवटच्या क्षणी जागा वाटपात प्रभाग बदलला किंवा मित्र पक्षाला गेला तर आतापर्यंत केलेल्या कामाचे काय अशी भीती त्यांना सतावते। एकसंध प्रचार नसल्यास मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड होईल। कार्यकर्त्यांमधील ही अस्वस्थता आणि अंतर्गत धुसफूस विरोधकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते। वरिष्ठ नेतृत्वाला या अस्वस्थतेची कल्पना असूनही वर्चस्व टिकवण्यासाठी याकडे डोळेझाक करताय का असा प्रश्न धुळेकर विचारताय। शेवटी धुळे महानगरपालिकेची ही निवडणूक राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांची एक महत्त्वाची चाचणी आहे। जर जागा वाटप आणि अहंकाराची स्पर्धा वेळीच थांबली नाही तरी ही युती स्वतःच्याच पायावर धोंडा मारण्याची ठरू शकते। युती टिकणार की तुटणार यापेक्षा मोठा प्रश्न आहे की ही युती धुळेकर मतदारांच्या मनात खरोखरच विश्वास निर्माण करू शकणार का, की हा केवळ सत्ता मिळवण्यासाठीचा एक तात्पुरता राजकीय डाव ठरेल? याचे उत्तर लवकरच समोर येईल। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील हा जागा वाटपाचा तणाव केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहील की यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्याचा फायदा विरोधकांना होईल? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमएच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।